खरीप हंगामाच्या तोंडावर शिरपुरात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद. जाचक नियम आणि खत कंपन्यांच्या लिंकिंग विरोधात संताप. सोमवारी 27 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आता एका नव्या आणि मोठ्या संकटाने डोके वर काढले आहे. शासनाचे जाचक नियम आणि खत कंपन्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून धुळ्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी एकत्र येत आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे. खत कंपन्यांकडून युरियासोबत इतर अनावश्यक खतांची केली जाणारी सक्ती म्हणजेच लिंकिंग, अनधिकृत HTBT बियाण्यांची सर्रास विक्री आणि साथी पोर्टलवरून बियाणे विक्रीची सक्ती या मुद्द्यांवरून विक्रेत्यांमध्ये तीव्र संताप आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कंपन्यांचा सीलबंद माल विकूनही जर गुणवत्ता तपासणीत सॅम्पल फेल गेले तर थेट किरकोळ विक्रेत्यांवरच गुन्हे दाखल केले जातात. या अन्यायी कारवाईचा त्यांनी कडाडून विरोध केला आहे. मी सुधाकर गानू धुळे. खरं तर या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानला जातो, पण आज शेतकरीच खरा संकटात सापडलेला आहे. हे जे HTBT बियाणं आहे हे अनधिकृत आहे. ते जर चांगलं आहे तर सरकार या बियाण्याला परवानगी का देत नाही आणि अवैध मार्गाने हे बियाणं आमच्या बाजारात येत असल्यामुळे आज दुकानदारांचंही खूप नुकसान होत आहे आणि शेतकरी भरडला जातोय. तसंच खताबरोबर हे जे लिंकिंग येतं, हे जे लिंकिंग इतकं घातक आहे की ज्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये ज्याला लागणारं खत घेण्यासाठी पैसा नाही तर त्याला अनावश्यक जे जरुरीचं नाही ते सुद्धा खत घ्यावं लागतं आणि त्याच्यावर बोज पडतो. तर तो शेतकरी अत्यंत परेशान आहे आणि यासाठी हा जो हे जे बंद पुकारण्यात आलेला आहे हा बंद सरकारचं लक्ष वेधावं यासाठीच पुकारलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. दुकानदार किती जरी समजला तरी सुद्धा शासन याच्याकडे लक्ष देते आणि शेतकऱ्याचा दुकानदाराविषयी गैरसमज होत आहे. तर शासनाने या विचारांकडे, या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची विनंती. जोपर्यंत शासन या दमनकारी धोरणांमध्ये शिथिलता आणून ठोस लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा ठाम इशारा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात करण्यात आलेल्या या बेमुदत आंदोलनातून देण्यात आला आहे. यामुळे पेरणीच्या काळात बळीराजाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ऑल ओव्हर इंडिया असोसिएशन कडून आमची लिंकिंग या विषयावर बेमुदत बंद केलेलं आहे. लिंकिंग हा प्रश्न असा आहे की प्रत्येक युरियाच्या रॅक सोबत काही ना काही गव्हर्नमेंट आम्हाला सरकारी कंपनी आम्हाला माल देते व ते माल जबरदस्तीने आम्हाला शेतकऱ्याला द्यावं लागतं. त्यामुळे आमच्या आणि शेतकऱ्यांचे वादविवाद होतात. कधी ते माल दिला नाही तर आमच्या गोडाऊनला ते माल पडलेलं असतं. त्यामुळे आमच्या दुकानदारांचे खूप आर्थिक नुकसान होत आहे. त्याच्यासोबत आम्ही जे लायसन घेतलेले आहे ते माल आम्ही सर्व कंपन्यांकडून लायसनच्या थ्रू आम्ही माल घेतो, पक्क्या बिलामध्ये माल घेतो. तरी ते माल कधी सॅम्पल फेल झाला त्याचे केस आमच्या दुकानदारावर होते. हे आमच्या प्रमुख मागणी.